आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. हॅट्स ऑफ टू यू मॅम. जेसी त्याला शिक्षा देणं हा फक्त माझा बदला नव्हता. त्या केसमध्ये मी कित्येक मुलींच्या अत्याचाराला वाचा फोडली. नकळत त्या मुलींचे आशीर्वादच मिळालेत मला. आणि जेव्हा त्या गुन्हेगाराला शिक्षा झाली ना, तेव्हा त्या क्षणी एक स्त्री म्हणून मला स्वतःबद्दल प्रचंड आदर वाटला. आणि ती एक अतिशय मेमोरेबल मुमेंट होती माझ्यासाठी. आणि स्वानंदी, तुझ्या बाबतीत झाला फक्त तोच बलात्कार नसतो. परपुरुषाची घाणेरडी नजर, त्याचा किळसवाणा घाणेरडा स्पर्श बाईच्या शरीराला कुठेही झाला ना तरी तो बलात्कारच असतो. पण प्रॉब्लेम हा आहे ना की अशा बलात्कारांची दाद नाही मागता येत. असे बलात्कार कुठेही होऊ शकतात, कुठल्याही जागी. घर, बस, ट्रेन, ऑफिस, शाळा, कॉलेज, अगदी धार्मिक स्थळी सुद्धा. आणि ती जी फिलिंग असते ना, ती किळस त्या बाईला आयुष्यभर बोचत राहते. आणि जेव्हा तुझ्यासारखी मुलगी आपल्या विरुद्ध अन्याय झालाय या गोष्टीला वाचा फोडायला निघते ना, तेव्हा ती एकटी नसते. तुझ्यासोबत अशा लाखो मुलींची आशा असते ज्यांनी कधी ना कधी आयुष्यामध्ये असे घाणेरडे प्रसंग अनुभवलेत. आणि त्या गुन्हेगाराला होणारी शिक्षा ही त्या लाखो मुलींनाही समाधान देणारी ठरते. आणि स्वानंदी, तूच खचलीस ना तर तुझ्याकडे आशेने बघणाऱ्या हजारो मुली खचतील. त्यामुळे त्यांच्यासाठी तरी तुला लढावंच लागेल. पण शेवटी निर्णय तुझा आहे. हो मॅडम. अरे सर, मेरी बात सुनो, मुझे बहुत अर्जेंट काम है. अंबिका मैम से मिलना है. आतमध्ये नहीं जाऊ शकत तुम्ही. प्लीज प्लीज सर, जाने नहीं दो. नहीं नहीं जाऊ शकत. सर मेरी बात तो समझो. ए, काय गडबड आहे? नमस्ते मैम, मैं फातिमा, स्वानंदी की रूममेट. हा, मग काय काम आहे? मैम, माझ्याकडे ना खूप महत्वाचा एविडेंस है इस लैपटॉप में. प्लीज एक बार देखिए आप. आती. फातिमा तू? हो स्वानंदी, सांगते. बोल फातिमा. मॅम, स्वानंदी आणि जेसी जेव्हा गुन्हेगारांचा शोध घेत होत्या तेव्हा त्यांना हे फुटेज सापडलं. लेकिन तब तक सरपंच पकड़ा गया था. फुटेज सापडलं पण इल्लीगल पद्धतीने. म्हणून आम्ही हे तुम्हाला सांगितलं नाही. फुटेज? हो मॅडम, मी